करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत संत आणि शांत अशा तीनही पदव्या ज्यांच्या मुकुटावर अगदी शोभून दिसतात असे पैठण निवासी एकनाथ महाराज शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा आणि नामाचे महत्व सांगणारा असा अभंग कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला आहे. प्राप्तस्थळी सेवेचा थोडा पर्याय द्यायचा तो असा आपल्या गातेस खुर्द या गावामध्ये खरं तर गाव इतकं सुंदर आहे, अगदी नदीच्या तीरावर वसलेला आहे आणि महादेवाचं अधिष्ठान आहे. गावं खूप असतात पण गावामध्ये जिथे भगवंत आहेत अगदी मुळापासूनच म्हणजे बीजच तिथे भगवंताचं आहे अशा या गातेस गावामध्ये चालत आलेला म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाची दुसऱ्या दिवसाची जी काही सेवा आहे आणि त्या सेवेचं औचित्य खर तर ही सेवा माझ्याकडे ज्यांच्यामुळे आलेली आहे ते आमचे भाऊजी आणि माझी बहीण मनवा मुकेश पाटील यांच्याकडून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. खर तर आपल्याच विभागामध्ये सेवा करताना आनंद वाटत असतो. बाहेर बोलावणारे खूप असतात पण आपल्याच ठिकाणी आपण जाऊन काहीतरी सांगणं आणि आपल्यांनीच ऐकणं याच्यात जो आनंद असतो तो वेगळा आहे. खरं तर तो आनंद मला इथे दिसतोय. खरं तर गायक वादक मंडळ इतकी सुंदर आहे की सगळं ताट वाढून ठेवलेले, फक्त आपलं काम खायचं एवढंच आहे. त्याबद्दल मी सर्वांच्याच मनापासून आभार मानते. आजची ही जी काही सेवा मला मिळालेली आहे तर आजची कीर्तनदाते मनवा मुकेश पाटील आणि ही जी सप्ताह कमिटी आहे त्यांनी मला ही जी सेवा दिलेली आहे. खरं तर या सप्ताहाचा हा जो दुसरा दिवस आहे विश्वनाथ केंद्रे महाराज आळंदी यांच्या प्रेरणेने आणि दिलीप महाराज पष्टे निचोळे समीर महाराज पाटील नेरोळी यांच्या मार्गदर्शनाने महाशिवरात्रीचं पर्व उत्साह सोहळा म्हणून गातेस खुर्द या गावामध्ये ही जी काही अखंड हरिनाम सप्ताहाची जी काही सेवा आलेली आहे त्याबद्दल मी सप्ताह कमिटी आणि ग्रामस्थ मंडळी यांचं मनापासून आभार मानते. आणि खरं तर सेवा करण्यामध्ये आनंद यासाठी वाटतोय की आज महाशिवरात्रीचं पर्व आहे. प्रत्येकालाच भगवंताची सेवा करण्याची मनापासून इच्छा आहे
आणि अशा पर्वावर आपल्याला त्या भगवंताच्या समोर उभं राहून त्याची सेवा करण्याची संधी मिळते. यापेक्षा दुसरं आणि काय भाग्य असणार आहे. विठ्ठल विठ्ठल. आज महाशिवरात्र, जसं म्हणतात की आपल्या भागवत धर्मामध्ये किंवा वारकरी संप्रदायामध्ये 29 उपवास खूप महत्वाचे मानले गेलेले आहेत. त्या 29 उपवासामध्ये 15 दिवसामागी एक एकादशी, असे 12 महिन्याचे 24 एकादशा आणि 5 पर्व विशेष महत्वाचे आहेत. त्या 5 पर्वामध्ये रामनवमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी, वामन जयंती, नरसिंह जयंती आणि सर्वात महत्वाचं पर्व म्हणजे महाशिवरात्री. आणि आजचा हा कीर्तनाचा योग. विठ्ठल ज्यांच्या समोर उभं राहून ही सेवा घडत आहे, खरं तर ते सर्वात मोठे वैष्णव आहेत. वैष्णवांच्या शिरोमणी महादेव आहेत. या वैष्णव कोणाला म्हणावं? पहिला प्रश्न तर आपल्याला पडला पाहिजे की वैष्णव कोणाला म्हणावं. 20 आणि 9 मी आधीच म्हटलं की जे 29 उपवास सांगितलेले आहेत त्यापैकी 20 आणि 9 म्हणजे 29. त्याला जे 29 उपवास करतात त्यांना वैष्णव म्हणावं. विठ्ठला जिथे जिथे आद्य शब्द विचारला जातो तिथे तिथे महादेव आहे. जिथे जिथे आद्य शब्द उच्चारला जातो किंवा महादेवांचं नाव उच्चारायचं तिथे आदि शब्द वापरला जातो. कारण वारकरी संप्रदायाची बीजच त्यांनी वळवलेली आहेत. वारकरी संप्रदायाची बीज ही महादेव आणि पार्वतीने वळवलेली आहे. आदिनाथ उमा आणि मच्छिंद्र लागावी सहज स्थिती. सहज काय म्हटले? सहज स्थिती. पण ती स्थिती प्राप्त होण्यासाठी काय करावं लागतं? तर त्या ज्ञानाची गोडी चाखावी लागते. मग कोणतं ज्ञान? ते ज्ञान पैका बरवे जरी मनी आधी आणावे तरी संताया बजावे. जे ज्ञानाचा पुरवठा ते तर सेवा हा तो स्वाधीन करी सुबटा ओळखुनी. जर तो आपल्याला दारवंट ओलांडून पुढे जायचं आहे, ते ज्ञान आपल्याला हवं असेल की जे ज्ञान महादेव आणि पार्वती पासून प्रसवलेलं आहे त्यांच्याकडून आलेले. कारण परंपरेतून जाणं खूप महत्वाचं आहे. आपण ज्या परंपरेत चाललोय, कारण पंथ खूप आहेत आणि संतही खूप आहेत, पण आपण कोणती परंपरा निवडायची तर जी आदिनाथापासून चालत आलेली आहे ती. म्हणून म्हटलंय की बीजच पेरणारे महादेव आहेत. पण जिथे जिथे शब्द आदी उच्चारला जातो तिथे महादेव आहे. जसं पहिलं बीज महादेवाने. पहिलं भजन कोणी सुरू केलं? भजन करू
तर महादेवाने सुरू केलं. भजन करी महादेव रामपूजी सदाशिव. पहिले वारकरी कोण? पहिले वारकरी महादेव. त्रिशूळ डोंगरो घेऊन आला गिरजेच्या कांती. म्हणजे पहिलं वारकरी पद सुद्धा महादेवाचे. पहिलं भजन महादेवाने सुरू केले. पहिलं बीज महादेवाने रोवलं. मग अशा या वारकरी संप्रदायामध्ये जर आपण विचार केला तर जिथून सुरुवात मूळच त्यांच्याकडून आलेला आहे. तर वारकरी संप्रदायाची जी काही पताका आहेत ती नामदेव महाराजांनी पार पंजाब पर्यंत नेऊन पडकवलेली आहे. तुकाराम महाराज त्याचे कळस झाले आणि ज्ञानदेवे रचिला पाया उभारले नामातयाचा. म्हणजे हे जे वारकरी संप्रदायाचा कळस तुकोबा झाले तर त्याची जी काही बीज आहेत ती बीजच महादेवांनी रोवलेली आहेत. आणि सर्वात मोठा वैष्णव शिरोमणी महादेव म्हणजे वैष्णवांच्या शिरोमणी महादेव आहेत. म्हणजे आपल्याला वैष्णव जर म्हणून घ्यायचं असेल तर महादेवांकडून जी आलेली परंपरा आहे ती आपण अनुसरली पाहिजे. मग ते ज्ञान जर मिळवायचं असेल जे परंपरेतून आलेलं आहे तर त्या ज्ञानासाठी काय केलं पाहिजे. तर सर्वात महत्वाचं आहे काही गोष्टी संसारामध्ये सार आहेत आणि काही गोष्टी असार आहेत. प्रत्येकाला सार गोळा करायचं असतं आणि सार गोळा केल्याशिवाय आसार त्यागता येत नाही. किंवा ज्याला आसार त्यागता आलं त्याला सार आपोआपच मिळून जात. मग शास्त्रामध्ये 6 गोष्टी सार सांगितलेल्या आहेत. कोणत्या 6 गोष्टी सार सांगितल्या? पहिला आहे विष्णूची पूजा सार आहे. गीतेचं तत्वज्ञान सार आहे. गायीची सेवा सार आहे. तुळशीची पूजा सार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी जर आपण म्हटल्या तर ह्या सार आहेत. मग असार काय आहे? फलकट तो भगवंत. मला सांगा आपल्याला सार गोळा करायचं असतं ना पण आपण काय करतो? संसार गोळा करतो. मग फलकट पहिलेच सांगितलेलं की संसार कसा आहे? फलकट. मला सांगा बाबांनो सगळे वयोवृद्ध व्यक्ती बसलेले आहेत. आपण भात गिरणीमध्ये नेऊन टाकतो. मला सांगा पोती भरून तूच घेऊन येतो की तांदूळ? काय आणतो? तूच की तांदूळ? ते विचारत पण नाही गिरणवाल्याला की तूच ठेवलाय त्याचे काय पैसे देणार आहेस का? तूच देऊन टाकतो आणि घेऊन काय येतो? तांदूळ. का तर आपल्याला माहितीये त्यातला असर काय आहे? तूच असर आहे. मला तर वाटते आता वाटते की पॉलिश लावल्याशिवाय कोणी तांदूळ आणत म्हणजे वरचं असलेलं सगळं पौष्टिक तेवढं सगळं आपण असर म्हणून काढून टाकतो. म्हणजे संसारात आपल्याला सार आणि असर कळतो. अगदी लक्ष ठेवून बारकाईने लक्ष ठेवून आपण सार गोष्टी गोळा करत असतो. मधाचा पोळा जर आणायला गेलो आपण तर मध गोळा करून आणतो की पोळा घेऊन येतो? तर मेन काढून आणतो. काय आणतो? मध गोळा करतो ना की तेव्हा मेन गोळा करत बसतो. येईल त्याच्यासोबत ते मेन पण पहिलं तर मध गोळा करतो. मग संसारातील प्रत्येक गोष्टीत आपल्याला सार शोधता येतं पण ज्या संसारात आपण राहतो त्यातलं असार त्यागता येत नाही. का तर तो संसारच मुळात असार आहे. फलकट हा. मग आपल्याला सर्व साधनांचं सार गोळा करायचं असेल तर आधी फलकट टाकता आलं पाहिजे. तूस काढून टाकता आला पाहिजे. मग तो कसा काढून टाकता आला पाहिजे? तर आता जो काही मी कीर्तनासाठी अभंग निवडलेला आहे खरं तर अभंग निवडताना सगळे
ग्रंथ बघितल्यानंतर शिवभोळा चक्रवर्ती बरेच कीर्तन तर ह्याच्यावरच आहे. म्हणलं काहीतरी जरा वेगळं घ्यावं, लोकांनी पण काहीतरी नवीन ऐकावं ना. रोज रोज तेच ऐकलं तर म्हणतात त्या महाराजांनी पण तेच सांगितलं होतं, इथे आई आली तिने पण तेच सांगितलं. म्हटलं काहीतरी जरा वेगळं सांगावं. अभंग अतिशय मार्मिक आहे आणि त्यातून सार घेण्यासारखं आहे. मग सार घ्यायचं तर काय सार घ्यायचं हेच अभंगाचं पहिलं चरण आहे. प्रत्येकाला वाटतं की मला ठिकाणावर पोहोचायचं. प्रत्येकाचं लक्ष काय, मला कुठेतरी, आपण ठरवलं नाही ही गोष्ट वेगळी, पण प्रत्येकाने इथे जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाने आपला मुक्काम ठरवला पाहिजे. आणि जोपर्यंत आपण ठरवणार नाही मला कुठे जायचंय तोपर्यंत आपण पोहोचणार नाही. मग आता पोहोचायचं समजा कदाचित कळालं आपल्याला की मला या मुक्कामावर जाऊन पोहोचायचं आहे. कोणाला भगवंतामाला जायचंय, कोणाला कैलासाला जायचंय, कोणाला वैकुंठाला जायचंय, कोणाला स्वर्गाला जायचंय, कोणाला मोक्षाला जायचंय, कोणाला मुक्ती पाहिजे. प्रत्येकाला काहीतरी पाहिजे, कारण पाहिजे हा आपला काय आहे स्वभाव, आणि तो बदलता येत नाही. मग आपल्याला जो स्वभाव आहे ना त्यालाच भगवत स्वरूप करून टाकायचं. आता स्वभाव तर बदलता येत नाही, मग स्वभावात काय आहे पाहिजे, मागणं काहीतरी, मग मागतानाच काहीतरी चांगलं मागावं ना. मग साधनं खूप आहेत, पोहोचण्याचा मुक्काम ठरवा आणि मग साधन निवडा. मला मुंबईला जायचंय, मला वाटलं मी सायकल निवडली, दादांना वाटलं त्यांनी मोटरसायकल निवडली, या दादांना वाटलं त्यांनी विमान निवडलं, कोणी ट्रेनला गेलं. आता मला सांगा, पोहोचायचं मुंबईलाच आहे. मी सायकल, त्यांनी मोटरसायकल, त्यांनी ट्रेन, कोणी विमान. आता मला सांगा, यातून जर आपल्याला इच्छित स्थळी इच्छित वेळेत आणि कुठलीही बाधा न येता आहे त्या वेळेत पोहोचायचं असेल तर कोणतं साधन उपयोगी पडेल? बोला 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 काही बोला, कोणतं साधन उपयोगी पडेल? सायकलनी पोहोचाल, मग कोणतं निवडाल? बोला, विमान निवडेल की नाही? रस्ते एवढे खराब आहेत, म्हणजे रस्त्यांचा प्रश्न येणार, खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे, काहीच कळत नाही. एकदा फक्त ज्याला आरामात झोपायचे, गोळी घेऊन झोप येत नाही, त्यांनी फक्त कुडूस ते भिवंडी या रस्त्याला जाऊन बघायचं. संध्याकाळी काही न घेता झोपेल, काही न घेता. आता कोणी काय घेत असेल मला सांगू नका, कोणी काही घेत असेल, न घेता झोप येईल. म्हणजे आपल्याला माहिती आहे की रस्त्यांचा प्रॉब्लेम म्हणजे सायकल निवडून चालणार नाही. मग जर विमानाने आपल्याला कळतं की मार्गाचा किंवा रस्त्याचा प्रश्न नाहीये, कुठं ट्रॅफिक लागणार नाही,
आणि वेळ तर कसा आहे, अल्प आयुष्य मानवरे सत्ययुगामध्ये 1 लाखाचं, प्रत्येक युगामध्ये 1-1 शून्य कमी झाला. करता करता सत्ययुग गेलं 1 लाखाचं वर्ष, त्रेतायुग आलं 10,000चं वर्ष, द्वापार युग आलं 1000 वर्ष आणि कलियुग आलं 100. कलियुगात शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. कोणाला चुकल्यात का? 4 दुःख कोणालाही चुकलेली नाही. जर त्या 4 दुःखांपासून जर आपल्याला सुटका हवी असेल तर त्यासाठी ही कथा कीर्तन आहे. 4 दुःख प्रत्येकाला आहेत ना, विचार करून बघा. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, 4 दुःख सगळ्या योनीला आहेत. जन्माला येणं आनंद वाटतो का? आईच्या गर्भात एअर कंडिशन नाही, म्हणजे जन्माला येण्याचं दुःख आहे. मृत्यूचं आता आपण बघत असाल की मृत्यू आला म्हणजे असंख्य वेदना, दुःख आहे. जरा, आजारपण, दुःख आहे. व्याधी, जरा, म्हातारपण आहे की नाही दुःख. म्हातारा म्हटला की त्याला एक कोपरा प्रत्येकाने आपला शोधून, खरं तर प्रत्येकाचं घर गावाच्या बाहेर आहे हे प्रत्येकाने जर जाणून घेतलं तर बंगल्याचा जास्त गर्व येणार नाही. आपलं घर शोधून ठेवा. प्रत्येक दुःखापासून सुटका पाहिजे असेल, व्याधीपासून सुटका पाहिजे असेल तर ती तशी मिळणार नाही. त्यासाठी काय केलं पाहिजे? तर सगळ्यात महत्वाचं, ह्या 4 दुःखापासून सुटका पाहिजे असेल तर प्रत्येकाने संतांना शरण गेलं पाहिजे, गुरुला शरण गेलं पाहिजे. कारण त्यांच्याशिवाय देवाला ओळखता येत नाही. देव भेटेली कुठे? चराचरात भरलेला आहे, आपल्याला दिसतो पण ओळखता येत. जर तो ओळखता आला सर तर संतांना गाढवात देव दिसला, आपल्याला माणसात दिसला असता, पण ओळखता येत. मग त्याच्यासाठी कोण पाहिजे? दाखवणारा, खून दाखवणारा कोण? नामदेव महाराजांनी देवाला ओळखण्याची खूण रुक्मिणी मातेला सांगितली, कारण ते संत होते. मग आपल्याला पण दाखवणारा कुणीतरी असला पाहिजे. मग या 4 दुःखापासून सुटका पाहिजे तर कोणतं तरी साधन निवडून आपल्याला यातून कायमची सुटका करून घ्यायची. मग साधना खूप आहे. जसं मी म्हटलं की आपल्याला जर मुंबईला जायचं तर आपण विमान निवडणार का? तर ते लवकर पोहोचवणार आहे. मग तसं अल्प आयुष्य मानव देह, या मानव देहाला अल्प आयुष्य मिळालेलं आहे, अगदी शतवर्षाची गणना. त्यात इतक्या पीडा आहेत, इतकं दुःख आहे. अर्ध झोपेत गेले, बालपणात अर्ध गेले. काय वजनाशी उरले ते पाहिजे. वजनाला राहिलेच काय शिल्लक, आणि जे शिल्लक राहिले तिथे तरी कुठं आपण करतो. आपलं कसं राम राम स्मरा आधी नाही, कधी कधी आधी मधी, जेव्हा वेळ भेटेल. वेळ कुणालाही भेटत, वेळ कुणासाठीही थांबत नाही. बाबा ज्याचा आलं त्याला जावं लागतं. मग जाण्याच्या आधी काय केलं पाहिजे? तर आपला मुक्काम ठरवून घेतला पाहिजे की मला इथे पोहोचायचंय, आणि त्याच्या नंतर साधन निवडलं पाहिजे. मग साधन कसं निवडायचं? तर सार निवडायचं. भगवंत पाहिजे
तर सार निवडलं पाहिजे. कारण इतकं आयुष्य नाही आता आपल्याला जप तप अनुष्ठान करण्यासाठी तेवढं आयुष्य आहे का? नाही. मग आयुष्य कमी आहे तर आपल्याला उत्तम साधन निवडलं पाहिजे. हेच अभंगाच्या पहिल्या चरणात जेव्हा एकनाथ महाराज म्हणतात की सर्व साधनांचे सार आणि वाचे उच्चारा शिवनाम. किती सोपं साधन सांगितलेलं आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या कलियुगात उद्धार करून घेण्यासाठी तुम्हाला जप तप योग काहीच करण्याची गरज नाही. कारण सगळ्यात सोपं साधन काय सांगितलंय तर फक्त शिवनाम उच्चारा. कारण नामा वेगळं साधन आपल्याला करता येणार नाही. मला सांगा कीर्तनात बसलेला ना अर्धा तासानंतर मांडी बदलावी लागते. आपण तप करू शकतो का? करू शकतो? नाही करू शकत. म्हणजे ते साधन आपल्या उपयोगाचं नाही. मग साधन कसं निवडलं पाहिजे तर सार निवडलं पाहिजे. मंथोनी नवनीता तैसे बी आनंदा. वाया व्यर्थ कथा सगळ्या फोडकट आहेत ना त्या कथा सोडून द्या. मला सांगा बटन दाबलं की बल्ब पेटतो. आपण हे फक्त काय वापरत असतो? अनुभव वापरतो. अनुभव वापरतो का शोध लावतो? मला लाईट पाहिजे, चला आता लाईटचा शोध लावायचा. शोध कोणीतरी ऑलरेडी लावलेला आहे. तो शोध आपण फक्त काय त्याचं अनुसरण करतो. बटन दाबलं की बल्ब पेटतो. मग आता आपल्याला शोध लावायला वेळ आहे का? नाही. आता आपल्याला ठरवलं की मला 100 प्रयोग करून मला दिव्याचा शोध लावायचा. मी लावू शकत? मी फक्त अनुकरण करू शकते. मग 100 किंवा 400 पानाचं पुस्तक वाचणं कठीण आहे. पण त्याचे अनुभव जर कोणी 2 पानात लिहिले असते आपण वाचू शकतो की नाही? मग संतांनी काय केलं तर संतांनी अनुभव घेतले. माझा अनुभव आहे अंगे सांगे आणि मज अनुभव आहे. मी चाकून सांगितलंय त्याच्यामुळे शास्त्रांवर विश्वास ठेवला पाहिजे. मग शास्त्र काय म्हणतं तर सर्व शास्त्र गुंडाळले त्यातून सार काय काढले? फक्त एक नाम. मग एक नाम इतकं सोपं साधन आहे आणि ते सर्व साधनांचं सार म्हटले ते म्हणजे शिवनाम सांगितले. सर्वच साधनांचं सार. कुणाला वाटेल मला बैठकीला जायचंय जाऊ शकता. कुणाला वाटेल मला कीर्तनाला जायचंय जाऊ शकता. कुणाला वाटेल मला स्वाध्यायाला जायचंय जाऊ शकता. साधन कोणतंही निवडा. पण साधन निवडताना आपण किती वर्षाचं आयुष्य याचा विचार करून साधन निवडलं पाहिजे. मुंबईला जायला तशी सायकल चालणार नाही. तसं आपल्याला आयुष्याच्या मुक्कामावर जर जायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला अशी साधनं निवडून चालणार नाहीत. असे देव निवडून चालणार नाहीत की जे स्वतःच्या पोटासाठी रडतात. खेंदरी चेंदरी आपल्याला इच्छित वेळेत मुक्कामाला पोहोचवणार नाही. मग अशा साधनांमधून जर सार शोधायचं असेल तर अभंगाच्या पहिल्या चरणातच एकनाथ महाराज म्हणतात की सर्व साधनांचं सार आणि वाचे उच्चारा शिवनाम. का सांगितलं हे सार तर जसं आपण म्हटलं की मंथोनी नवनीता तैसे. कारण देवाला शोधायचं तर जसं मंथन करून आपल्याला सार काढलं जातं. काढतात ना माऊलींनो? काढतं की नाही? मंथन करतात ना? सांगा ना. आता कोण साई काढत बसते आणि कोण दरी लावत बसते. पटकन जायचं 700 रुपये किलोची तुपाची बरणी घेऊन. ती कोणाची पतंजलीची असू द्या नाहीतर पाम तेलाची असू द्या कोणाची पण असू द्या विकत मिळते लगेच भागते करत सोडून द्या विषय. आता कोणी मंथोनी नवनीता करायला मोकळं नाही. पण इथे संत म्हणतात की जर तुम्हाला भगवंत पाहिजे ना तर तो कसा अडवायचा तर मंथोनी नवनीता. नवनीत म्हणजे लोणी सार काढायचं आहे. कारण तुकाराम महाराज काय म्हणतात की जेव्हा मला गुरुचं दर्शन झालं ना तेव्हा काय म्हटलं काय मागितलं? गुरुचं दर्शन झालं तेव्हा गुरुने काय मागितलं माझ्याकडून तर सार मागितलं. काय सार मागितलं?
मग तूपच का मागितलं? बाकीच्या वस्तू नाही आहेत का? आता जर आपल्याला म्हटलं की काहीतरी चांगलं काहीतरी आणा बरं, आपण पनीर आणू, मशरूम आणू, काय चांगलंच पाहिजे ना, गुलाबजाम आणू. पण काय मागितलं? भगवंताने काय मागितलं? सार मागितलं. काय मागितलं? सार. कारण तूप हे काय आहे? सार. मंथोनी नवनीता तैसे ज्ञानंता. मग ते सार मागितलं, मग तूपच का निवडलं? कारण आपल्या शरीराचा जर विचार केला तर 4 भाग, पावशेर मागितलंय. किती मागितलंय? पावशेर मागितले. मग सार काय आहे? तर 4 भागापैकी 1 भाग म्हणजे आपलं चित्त आहे. 1 भाग काय आहे? चित्त. मग भगवंताने काय मागितलं? तर माझं चित्त मागितलं. ते चित्त मी त्यांच्या चरणी समर्पित केलं ना, म्हणून पडीला विसर स्वप्न माझी. आपल्याला तुम्हाला काय पडलंय? हे स्वप्न पडलंय. आपल्याला जे जग दिसतंय ना, जो संसार दिसतो, ते आपल्याला पडलेला भ्रम आहे, आपल्याला पडलेलं स्वप्न आहे. कारण ती माळ कोणी धारण केले? तर भगवंताने धारण केले. म्हणून या माया आपल्याला सतत आपल्याला माया भासवते. प्रत्येकाला वाटतं मूल माझं, आई माझी, बाप माझा, संसार माझा, घर माझं. का? ते प्रसवलंय कोणी? भगवंताने. या मायेचं स्वरूपच भगवंताने धारण केलंय. त्या मायेला भगवंताने धारण केले, म्हणून आपल्याला स्वप्न पडले आणि संसार खरा वाटायला लागला, की जो की खोटा आहे, फलकट आहे. तो संसारच आपल्याला खरा वाटतो, कारण तो भगवंताने धारण केलाय. कारण एखाद्या जर श्रीमंत बाईने खोटी का होईना गंठण घालू दे, बाया नुसतं तिच्याचकडे बघतात, किती मोठी दिसते, किती मोठी दिसते, किती तोळ्याची असेल, किती तोळ्याची. आता का आपल्याला घे होती? आता विचार पण करू नका. जी मिळाली, जिला मिळालं तिने समजायचं आपलं सोनं, बाकी त्यांची चांदी. आता परत विचार करायचा नाही. मग अशी जर एखाद्या श्रीमंत बाईने गंठण घातली, ती 1 ग्रामची असू द्या, ती खोटी असू द्या, पण तिला कोणी खोटं सांगत? कारण ती धारण कोणी केले? श्रीमंताच्या पत्नीने धारण केले. गरीबाच्या बाईने एखादी सोन्याची घालून येऊ द्या, अस्सल प्युअर सोन्याची जरी असेल, तरी तिला काय म्हणतील? अस्सल कोणाची तरी उसनी आणली असेल. बरोबर आहे? हे संसारातलं आहे, मी खोटं सांगत नाही. जे अनुभव आहेत ते सांगते, की जर गरीब स्त्रीने एखादी सोन्याची जरी गंठण घातली तरी आपण तिला खोटं ठरवतो. का? तर ती धारण कोणी केले याला महत्व आहे. मग हे संसार जो आहे ना, तो त्या खोट्या गंठणी सारखा आहे. तो धारण कोणी केलाय? मायेने धारण केलाय. मायेलाच भगवंताने धारण केलं, म्हणून आपल्याला तो खरा वाटतो, जशा श्रीमंताच्या बाईने घातलेल्या गंठणी सारखा. त्याच्यामुळे त्याला बोलायचं नाही. त्यातून सुटायचं असेल तर सार निवडायचं. मग काय सार निवडायचं? जसं म्हटलं की भगवंताला जर सार निवडायचं असेल तर आपलं चित्त भगवंताला द्यायचं, कारण त्याला दुसरा कशाचंच गरज नाही. भाव पाहिजे. भावे विना आणि भक्ती, आणि भक्ती विना मुक्ती. भाव नसेल तर त्या महादेवाला जरी गेले तुम्ही 100 तांबे दूध होता, पण भाव जर नसेल तर त्या दुधाला किंमत. देवाला काय कमी आहे? सगळं दिलंय ते भगवंताने दिलंय, त्याचंच त्याला अर्पण केलं. त्यात त्याला आनंद काय? माझीच वस्तू मला आनंद दिली, मला त्यात आनंद काय वाटणार आहे? नाही वाटणार. मग भगवंताला त्याचीच वस्तू त्याला अर्पण करण्यात आनंद नाही, तर आपलं असलेलं फक्त काय आहे? चित्त. जे की आपण कशामध्ये ओतलंय? वित्तामध्ये ओतलंय. ते वित्तातून काढायचं आणि चित्त भगवंताच्या चरणी लावायचं. विठ्ठल विठ्ठल. एकदा कधी चित्त आपण भगवंताच्या चरणी समर्पित केलं, मग तुम्ही संसारात राहा नाही तर मसनात राहा. महादेव कुठे राहत होते? मसनातच राहत होते ना. मग तरी ते महादेव, ते महान वैष्णव बनले. का? तर त्यांनी चित्त भगवंताच्या चरणी समर्पित केलं होतं, म्हणून ते वैष्णव बनले. मग आपल्याला पण संसारात राहून वैष्णव बनता येतं ना. 20 आणि 9 वैष्णव. मग ते 20 आणि 9 करण्यासाठी
करण्यासाठी आजचं जे पर्व आहे ते महाशिवरात्रीचं पर्व आहे आणि या महाशिवरात्रीच्या पर्वाच्या दिवशी आपण काय केलं पाहिजे तर सकाळी लवकर उठावं, ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावे. जर ज्याला नदीत स्नान करता येत असेल, गंगेत स्नान करता येत असेल, अतिशय पवित्र गंगेत स्नान करायचं. ओल्या कपड्याविषयी महादेवाला जल अर्पण करायचं. महादेवाची पिंडी कोणी तुडवली नाही पाहिजे म्हणून पिंडी बनवायची, तिथलीच वाळू घ्यायची नदीतली, तिची पिंडी तयार करायची आणि त्या पिंडावर जल अर्पण करायचं, दुधाचा अभिषेक करायचा आणि कमीत कमी 108 बेलपत्र. किती? आता बेलपत्राच्या नावाखाली काय विकतात ते पण नाही माहिती. माय पिशवी भरून दिलेली असते, त्याच्यात बेलपत्रच नसतं, बाकीचीच पानं भरलेली असतात. ती आपण घेतो, जशी तशी नेऊन त्या पिंडीवर वाहतो. दूध कशाचं आहे तेही माहित नसतं, फक्त नेऊन ओततो. महादेवाला जर तुम्हाला व्हायचं असेल तर ओल्या अंगानिशी जाऊन महादेवाची वाळू नदीतलीच घ्यायची, त्याची पिंड तयार करायची, त्याच्यावर जलाचा अभिषेक करायचा, दुधाचा अभिषेक करायचा आणि हळद कुंकू व्हायचं. महादेवाला हळद कुंकू चालत नाही, महादेवाला भस्म चालतो. काय चालतं? आणि कधीही अर्धा तांदूळ भगवंताला व्हायचा. बाई काय करते, कण्यांच्या पोत्यातलं पहिले कण्याच उचलून घेते. तांदूळ एवढे कुठं वाया घालवायचे, आता काही जमीन लावत नाही म्हणून पहिले कण्या घ्यायच्या. तुकडा पडलेला तांदूळ भगवंताला व्हायचा, पूजेत चालत नाही. मग भगवंताला काय व्हायचं तर जल अर्पण करायचं, कारण पत्रम पुष्पम फलंतोयम यो मे भक्त्या प्रयश्चते. आपल्याला भगवंताला फक्त काय द्यायचं आहे तर तुम्ही पान फूल काही व्हा, पण कसं व्हा? श्रद्धेनं व्हा. कारण भगवंताला काय पाहिजे तर भाव पाहिजे. ते पिंडीवर तुम्ही पूजा केली, 108 बेलपत्र वाहिले की त्याच्यानंतर ती तशीच उचलायची आणि नदीत समर्पित करायची. तिथं आपली पूजा संपते. रात्री जागरण करणं खूप गरजेचं असतं, कारण ही काय आहे? महाशिवरात्री. प्रत्येक महिन्यात शिवरात्र येते, पण ह्या शिवरात्रीला विशेष महत्व आहे. का तर पर्व म्हणून मानले गेलेलं आहे. याच दिवशी शंकर आणि पार्वतीचा विवाह सुद्धा झालेला आहे, त्याच्यामुळे त्याला विशेष महत्व आलेलं आहे. या दिवशी जे कोणी फक्त नामस्मरण करतील, फक्त नामस्मरण, काहीही नाही केलं, फक्त नामस्मरण केलं तरी सुद्धा आपल्याला भगवंत प्राप्त होतात. का तर महादेव कसे आहेत? भोळे आहेत. कसे? शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय शिव भोळा चक्रवर्ती आणि त्याचे पाय माझे. किती भोळा, किती भोळा, त्याला काहीच लिमिट नाही. हा अगदी जर मागितलं तर स्वतःची पार्वती द्यायला पण, स्वतःची लंका द्यायला तयार. आणि मागणारे कोण? आपणच. काय मागू याचा भरोसा? मंदिराच्या बाहेर भिकारी आणि आतमध्ये श्रीमंत भिकारी. आतमध्ये श्रीमंत भिकारी. बाहेर त्यांचं तर कमीत कमी 4-2-5 रुपये दिले तर त्यांचं भरत ते आनंदाने समाधानाने घेतात, पण आतले भिकारी लाखाशिवाय मागत नाही. हा फरक आहे फक्त. सगळेच त्या लाईनीमध्ये येऊन बसतात. मला सांगा, देवाला आपण जातो आणि वाहतो काय? एक 20-30 रुपयाचा नारळ आणि लिस्ट किती मोठी, एवढी मोठी लिस्ट असते की देवाला प्रश्न पडतो, हा नक्की इथं व्यवहार तरी कसा काय? एका नारळावर जर कोणी म्हैस घेत असेल तर तो व्यवहार होऊ शकतो का? नाही होऊ शकत. पण तरी आपण देवाकडे जाऊन मागतो. पण शिवशंकर इतके भोळे तर तुम्ही जे मागा त्याला तथास्तु. एका राक्षसाने काय मागितलं तर ज्याच्या मस्तकावर हात ठेवेल त्याचा भस्म होऊ दे. तोच परत शंकराच्या पाठी लागला आणि शंकर पुढे पळतात आणि मागे भस्मासूर पळतोय. काय तर त्याच्याच जर डोक्यावर हात ठेवला भस्म होईल आणि सगळं मलाच मिळेल. म्हणजे इतके भोळे आहेत. अशा महादेवाला त्यांची पूजा अगदी श्रद्धेनं आणि भक्तीने जर केलं तर ह्या पर्वावर खरं तर एकादशी सारखं व्रत करायचं असतं. सकाळी धरायचं आणि दुपारी सोडायचं. मी तर म्हणेन अख्खा दिवस करा, पण महाशिवरात्री करा. शास्त्रामध्ये फक्त ठराविकच उपवास सांगितलेले, पण आपण ते सोडून बाकी सगळं करतो, कारण आपल्याला शास्त्रांवर विश्वास नाही. ज्यांनी ठेवला ते शोधासारखे.
की शोध कोणीतरी लावलाय आणि आपण त्याचं अनुकरण करतो. मी वीज वापरते, मला जे काही पाहिजे ते मी सहज वापरते, का तर कोणीतरी शोध लावून ठेवलाय. मग संतांनी शोध म्हणजे शास्त्र आहे, सर्व शास्त्र लिहिताना त्यांनी अनुभव घेऊन लिहिले. मग आपण आपला वेळ वाया का घालवायचा? कारण आता आपण बाकी मोठी साधना करू शकत नाही, ती करता आली असती तर योग या कोणी करू शकला असतं. पूर्वीच्या काळी लाख लाख वर्षाचं आयुष्य असायचं, त्याच्यामुळे योग करता यायचा. अष्टांग योग म्हणलं तर 8 अंग आहेत त्याची. यम, नियम, आसन, प्राणायाम, योग, प्राण, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि मग समाधी. एवढे अष्टांग योग करण्यासाठी आपल्यात क्षमता आहे का? अर्धा तासाची मांडी आपण कीर्तनात घालू शकत नाही, तर आपण योग या करू शकतो. हेच अभंगाचं दुसरं चरण आहे. कसवटी आणि शिवनाम उच्चारवटी. आपल्याला योगाचं योग तप जप अनुष्ठान करण्याची गरज नाही, कारण ते आपण करू शकत नाही. मग त्यासाठी सोपं साधन काय सांगितलंय तर शिवनाम उच्चारवटी. एकदा फक्त शिवाचं नाम तुम्ही उच्चारायला लागले, एकदा ह्या जिभेला चाळा लागला. आता जाणारे खूप असतात दर्शन घेऊन, पण कोण बसतं इथे? ज्याला नामाची गोडी लागली तोच चव चाखण्यासाठी बसणार आहे. मग चव चाखायची तर काय, आजच्या पर्वावर काही नाही केलं तर भगवंताची महादेवाची कथा श्रवण करायची, कारण कथेला खूप महत्व आहे. जी कथा श्रवण करून अनेक जण तरुण गेले, तशी ती कथा आपणही ऐकली पाहिजे. म्हणून छोटीशी आणि पटकन तुम्हाला जी कथा महादेवांची आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी घडलेली ती सांगते. एकदा एक शिकारी शिकार करण्यासाठी वनामध्ये गेला आणि वनामध्ये गेल्यानंतर एका झाडावर चढून बसला. दिवसभर वाट बघितली पण एकही शिकार मिळाली नाही. पण आता बसून बसून काय करायचं, काहीतरी काम पाहिजे, कारण आपल्या हाताला काहीतरी काम पाहिजे असतं. मग तुम्ही टाळी वाजवा, नाहीतर काहीतरी काम करा, नाहीतर कोणाच्या नावाने हात चोळा, काही करा, पण हाताला काम पाहिजे. मग त्याने काय करायचं तर सहज पान तोडायचं टाकायचं खाली, पान तोडायचं टाकायचं खाली, असं काम चालू होतं. मग सहज करता करता काय बोलायचं तर मग ओम नमः शिवाय केलं, शिवाचं नाम सुरू. दिवस झाला, संध्याकाळ झाली आणि एक हरणी गर्भवती असलेली ती पाणी पिण्यासाठी त्या सरोवराजवळ आली.
त्या हरणीला बघितल्यानंतर त्या पारध्याला बरं वाटलं की अरे आता काहीतरी मला शिकार मिळेल, दिवसभर उपवाशी आहे, काहीतरी शिकार मिळाली म्हणून खाली उतरला, भात्यातून बाण काढला. तोपर्यंत ती हरणी जवळ आली आणि हरणी त्या पारध्याला म्हणते की हे पारधी दादा, मी एक जीवाची नाहीये, मी 2 जीवांची आहे. तू जर मला मारलंस ना तर तुला 2 जीवांचं पातक लागेल. त्यामुळे मी जेव्हा प्रसूत होईल तेव्हा मी स्वतः तुझ्याकडे येईन, तेव्हा तू मला माझी शिकार कर, माझं काही म्हणणं नाहीये. दिवसभर उपवाशी राहिला होता, मुखाने शिवनाम घेतलं होतं आणि एक एक पान तोडून खाली टाकलं होतं. आता अनासायास इथे पिंडी होती, खाली महादेवाची पिंड होती आणि वरून ज्या झाडावर बसलं होतं ते बेलाचं झाड होतं. एक एक पत्ता तोडून टाकता टाकता खरं तर पारध्याच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न होणं, करुणा उत्पन्न होणं हे सहज शक्य. कारण वृत्ती कोणती असते? क्षत्रियाची. मग आता तू क्षत्रिय असताना पण करुणा उत्पन्न झाली का? तर शिवनाम उच्चारत होता म्हणून करुणा उत्पन्न झाली. विचार केला जाऊ दे, ही नाही शिकार मिळाली तर दुसरी मिळेल, म्हणून तिला म्हटलं जा तू निघून, मी दुसरी शिकार करेन. ती हरणी निघून गेली. परत एकदा सुरुवात केलं, शिवनाम उच्चारायचं, एक एक पान तोडून खाली टाकायचं. काही वेळानंतर दुसरं एक मोठं हरण आलं आणि ती हरणी इकडे तिकडे शोधत होती तिच्या पतीला. ती हरणी कामुक भावनेने आपल्या पतीला शोधत होती. तिला बघितल्यानंतर पुन्हा एकदा मनात विचार आला की आता मला शिकार मिळणार, म्हणून खाली उतरला, भात्यातून बाण काढला. तोपर्यंत ती हरणी आहे ती आली त्याच्या जवळ आणि बोलू लागली, हे पारधी दादा, मी माझ्या पतीची वाट बघत आहे, मी पतीला शोधत आहे. एकदा जर माझी इच्छा अपूर्ण राहिली तर मला पुन्हा जन्म घ्यावा आणि जन्म घेणे लागेल वासनेच्या संगे, आणि याचं पातक तुलाही लागेल, तूही नरकाला जाशील, मी नरकाला जाईल. त्यापेक्षा मी माझ्या पतीला भेटेल आणि त्यानंतर मी तुला शिकार म्हणून तुझ्याकडे परत येईल. पुन्हा एकदा दया उत्पन्न झाली. विचार केला जाऊ द्या, तिची इच्छा पूर्ण होईल, म्हणून तिला म्हटलं तू जा, मी मला दुसरी काहीतरी शिकार मिळेल. परत एकदा झाडावर जाऊन बसला आणि झाडावर जाता परत तोच चाला, शिवनाम उच्चारायचं, एक एक पान तोडून खाली टाकायचं. असं करता करता पुन्हा एक हरण आलं तिथे आणि ती हरणी जी आली होती तिच्या सोबत तिची 3 पिल्लं होती. 3 पिल्लं आणि ती हरण समोर आल्यानंतर विचार केला की आता मला, मी सकाळपासून वाट बघतो, दोघांना सोडून दिलं होतं, आता एकदाच 4 आले, म्हणजे आता माझं कामच होईल. खाली उतरला, भात्यातून बाण काढला, आता पान मारणार. तेव्हा ती हरणी जवळ आली. ती सांगते दादाने तुला मारायचं आहे ना, पण माझ्याजवळ माझी 3 पिल्लं आहेत. ती आई म्हणते मला मार पण माझ्या पिल्लांना सोडून दे. ती पिल्ला म्हणतात माझ्या आईला जर मारणार असेल त्यापेक्षा आम्हाला मारा, तिला सोडून द्या, कारण तिच्याशिवाय आमचं जीवनच व्यर्थ आहे, आम्हाला भुगतान कोण भागवणार. असं करता करता विचार करतोय काय करावं, हरणीला मारावं की पिल्लांना मारावं. थोडं करता करता तिकडनं त्यांचे वडील म्हणजे ते हरण तिकडनं आलं. हरण म्हणतं यांना दोघांनाही सोडून द्या, ती माझी पत्नी आहे, ती माझी मुलं आहेत, त्यांना मारल्यानंतर माझं काही काम, मला मारा, त्यांना सोडून द्या. तिघांची चढावट लागली. ह्यो म्हणतो मला मारा, तो म्हणतो मला मारा. घरचं करता पुरुष निघून गेल्यानंतर स्त्री आणि त्या मुलांचं काय काम, आम्हाला मारा. असं करता करता विचार केला कोणालाच मारत नाही. काय विचार केला पारध्यानी, मी कुणालाही मारत नाही, तुम्ही सगळे निघून जा, मला उपवास घडला तरी चालेल. आणि त्या तिघांनाही सोडून दिलं आणि पुन्हा एकदा झाडावर जाऊन बसले. झाडावर जाऊन बसल्यानंतर पुन्हा तोच चढा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. एक एक पान तोडून खाली टाकतो. खरं तर त्या एक एक पान तोडल्याने 1108 बिल्वपत्र त्या महादेवाच्या पिंडीवर पडल्यानंतर महादेवांनी स्वतः प्रकट झाले आणि विचारलं पारध्या तुला काय पाहिजे ते माग. काय म्हटलं, तुला जे पाहिजे ते माग, कारण तू अनासायास माझं नामस्मरण केलंय. किती केलंय? 1008 वेळा. बिल्वपत्र किती वाहिले? 1008 वेळा. मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तू दिवसभर माझा उपवास केलाय, आता तू जे मागशील ते देतो. पारध्याने काय मागावं, क्षत्रिय होता ना, काय मागावं, तेव्हा मला दुसरं काही नको. आतापर्यंत मी पारधी म्हणून माझं आयुष्य घालवलं असेल, पण आताच माझं जे आयुष्य आहे ना ते तुझ्या चरणी समर्पित कर, बस, यापेक्षा मला दुसरं काही नको. विठ्ठल विठ्ठल
होतोय? फक्त नामस्मरण. जर त्या एखाद्या क्षत्रिय वृत्तीच्या जर माणसामध्ये दया किंवा करुणा उत्पन्न होत असेल, त्याला जर संसार सुटत असेल, तर तुम्हा आमचा सुटणार नाही का? मग त्याच्यासाठी आणि काही करण्याची गरज आहे का? वेगळे सायास करण्याची गरज नाही, जप तप अनुष्ठान करण्याची गरज नाही. कारण आता आपण यज्ञ याग करू शकत. पांडवांच्या यज्ञामध्ये हातीच्या सोंडे एवढी तुपाची धार पडत होती. आता आपल्याला चमच्यातून तूप पडत नाही. आता आपण योग याग करू शकतो? नाही करू शकत. हेच अभंगाचं तिसरं चरण. उच्चारलं तर आपल्याला जप तप अनुष्ठान करण्याची गरज. त्याच्यातून जेवढं पुण्य मिळतं तेवढंच पुण्य फक्त नामाने मिळणार आहे. असं जर सोपं साधन सोडून तुम्ही आम्ही चालले महादेवाला, चालले शंकराला, चालले सटवाईला, चालले सप्तशृंगी, कशाला फिरायचं? फिरायचं कशासाठी? कारण जोपर्यंत आपलं इंधन फिरत नाही, थांबत नाही, तोपर्यंत आपलं चित्त आपण भगवंताला देऊ शकत. कारण माझ्यासारखी किती येतील आणि किती जातील आणि किती तुम्ही ऐकलं तरी तुम्ही बदलू शकत. दुसरा एक तो काहीतरी वेगळा सांगणार आहे. म्हणून हे जरी नाही काढ एकदा ऐकलं ना, ते सोडून देण्यासाठी नाही, तर जे ऐकलं ते अंगीकारा. तेच खरं आतमध्ये जर उतरवलं तर आमच्या सारख्यांची गरजच लागणार नाही. एकदा आला संपलं. एकदा जर कळालं आपल्याला की आपल्याला काय करायचं आहे, करणं खूप सोपं आहे. अगदी नामस्मरण करणं खूप सोपं आहे. फक्त ते त्याची रीत जाणून घेतली की संपला विषय. नाम संकीर्तन साधन पायी सोपे आणि जळ दिलं बापरे. कोणी म्हणत असेल माय मी इतकी पाप केली, इतकी पाप केली, कितीही असली, कितीही जप तप अनुष्ठान केले तरी संपणार. आपली सगळ्यांची मोजून बघितली तर पाऊल जात नाही तर आपण खोटं बोलते. आता त्याला मदत कोणाची आहे? मोबाईलची. 2 मिनिटं बोलू नका. तो झोपेतच आहे तरी सांगतो मी स्टेशनवर आहे. तो घरून निघालेल पण नसतो तरी म्हणतो मी 5 मिनिटात पोहोचतो. अरे खोटं बोलायला सवय कोणी लावले? मोबाईल. आपली होती ती काय कमी होती का? असे किती जणांनी सांगितलं तरी आपण बदललो
आपली सवय बदलणार नाही. मग फक्त आता बाकीचं तर करणं आपल्याला अशक्यच आहे. कोणी जप करू शकत नाही, कोणी तप करू शकत नाही, योग याग करू शकत नाही. साधारण रामदेव बाबाचा योग याग करायला घेतात, आता फासफूस करता करता काय होतं ते समजत नाही. कुठं प्राणायाम आणि कुठं आसनं, काहीच कशाचाही थांब पत्ता लागत नाही. मग हे सगळं सोडून द्या. फक्त काय करायचं? तुकाराम महाराज काय म्हणतात की नाम संकीर्तना साधना पळे आणि जळतील पाके नलगती सायास जावे वनांतर आणि सुखे येतो घरा. पण त्यासाठी काय करावं लागेल? थाईच बैसोनी करा एक चित्त. आणि आवडी आनंद रामकृष्ण हरी विठ्ठल केशव कुणी घ्या. असा कोणता मंत्र सांगितलेला? तुम्ही रामकृष्ण हरी विठ्ठल केशव जो आवडेल तो मंत्र घ्या. पण कसा घ्या? कसा घ्या? चित्त ठाई ठेवली भाव ऐका. चित्ताला जागेवर ठेवा आणि मग नामस्मरण करा. मग बाकी साधनं करायची गरज नाही. विठोबार सर्व साधनांचे सार वाचे उच्चारा शिवनाम. नलगे योगाची कसवटी शिवनाम उच्चारा ओठी. घडे जप तप अनुष्ठान वाचे वदता शिवनाम. आणि शेवटचं चरण आहे एका जनार्दनी सोपे आणि शिवनामी जाते सगळी पाप एका शिवनामाने जळून जात असतील. मला सांगा गवताची किती मोठी गंजी असू द्या, किती माझीशी लागते.
गंजाला फक्त एकच माचीसची काडी लागली किती मोठा ढीग असू द्या जळून राख होऊन त्याला जास्त माचीशींची गरज. मग आपले पाप जर जायचे असतील तर फक्त एकच नाम घ्यायचं आहे. शिव नाम जर तुम्ही उच्चारलं ते इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे. एकनाथ महाराज म्हणतात की ते एकदा शिवनामाचा जाळा लागला की तो सुटत. आणि असंही नाही की नाम तुम्ही कुठेही जाऊन घेऊ शकता ना. नाम घ्यायला काही असं सीमित जागा ठरवलेली नाही. तुम्ही कुठेही कसंही कधीही अगदी झोपेतून उठला तोंड पण नाही धुतलं आणि घेतलं पुण्य तेवढंच मिळतं. म्हणजे नाम घ्यायला असं कुठलंही बंधन. बरेच विचारतात की बाबा नाव घ्यायचंय मग कसं घेतलं पाहिजे, आंघोळ करून घ्यायचं की न करता घेतलं तर चालेल. तुकाराम महाराज म्हणतात मी कुठं बसलो होतो, हा बैर दिशेला जाऊन आलं तिथं तुकाराम महाराज म्हणतात की माझी झाली वाचा. छंद या नामाचा एकदा त्या नामाचा चाळा लागला, छंद लागला किंवा हे अंगच हरिरूप होऊन जातं. कीर्तनाचं अंग हो या अंग हरिरूप. हे अंग एकदा हरिरूप झालं कारण आपल्याला एवढं कळत नाही की ज्या संसारासाठी तेव्हा जो काही मिळालेला आहे तो आपण संसारासाठी वाया घालवतो. जे मिळवायचंय त्याच्यासाठी वाया घालवतो. पण जे मिळणार आहे ते कसं मिळणार आहे, अन्न माल धन येतो प्रारब्धाच्या आधी आणि प्रारब्धापेक्षा जास्त कुणाला काही मिळत नाही. ठरलेल्या दिवशी प्रत्येकाला जायचं. मग जाताना काय करायचं तर फक्त नामाचा छंद लावून घ्यायचा. कारण तो नामाचा छंद एकदा लागला की बसता उठता दळीता कांडिता तुझं गाईन मी आनंद. हे ज्याला कळलं ना त्याचा संसार कसा आहे, अवघाची संसार सुखाचा करीना. जाईना गमाये तया पंढरपुरा. त्या पंढरपूरला नाही जायचं. कशाला जायचं दूर, इथेच आहे पंढरपूर. घरच्या घरीच पंढरपूर आहे. पण त्यासाठी काय केलं पाहिजे तर नामस्मरणाचा चाळा लावून घेतला पाहिजे. कारण रामाचा अवतार बाहेर होत नाही. अयोध्येमध्ये राम नाही, ही अयोध्या हीच अयोध्या आहे. इथेच रामाचा अवतार झाला पाहिजे. इथेच कृष्णाचा. हेच गोकुळात गो आणि कुळ इंद्रियांचं जे कुळ आहे ना या क्षेत्रामध्ये इथं रामाचा इथं कृष्णाचा अवतार झाला तर पंढरपूरला जायची काय गरज आहे. पंढरपूर इथंच आहे. आपुले किंवा माझं सगळ्यात जवळ आहे, माझ्या जवळच आहे. पण आपण जागा चुकलो म्हणून आपली इंद्रिय बाहेर भगवंताला शोधतात. त्याला जर अंतर्मुख केलं तर दशरथ कोण आहे, त्याने 10 जिंकली तो दशरथ झाला. राम राम तो सब कोई कहे ठाकुर अर्जुन. दशरथ कोई न कहे जो कहे दशरथ कोटी यज्ञ फळ पाय. कोटी यज्ञाचं फळ दशरथाचं नाव उच्चारलं. कोण दशरथ म्हणतो. मग दशरथ म्हणजे काय, हा 10 इंद्रियांचा जो रथ आहे ना त्या रथावर जर भगवंताला आरूढ केलं, नामाला आरूढ केलं तर मग काय होणार आहे, इथेच रामाचा अवतार होईल, इथेच कृष्णाचा अवतार होईल. आणि मग हेच पंढरपूर. हे त्याला कळालं ना मग बाकी त्याला काहीच कठीण राहिलेलं. मग अवघाची संसार सुखाचा करेल. संसार वाईट नाहीये, आपण त्याला वाईट केले का तर मी आणि माझं जेव्हा सुटेल तेव्हा संसार सुखाचाच आहे. आणि तो सुखाचा करायचा असेल तर शिवनाम, त्या शिवनामाचा चाळा लावून घ्यायचा आणि आपला संसार सुखाचा करायचा. ज्ञानेश्वर
कीर्तनासाठी उत्तम साथ दिली. त्या समीर महाराज असतील किंवा दिलीप महाराज असतील, हे कीर्तनकार आहेत, वकील साहेब आहेत, ही सगळे कीर्तनकार आहेत, सगळे कीर्तनकार आहेत, गायक आहेत, ताई आहेत, माझी बहीण आहे, आज कीर्तनासाठी आले. विशेष महत्व म्हणजे आनंद वाटला की कुणीतरी आपला आहे म्हणून आले. आता ही समोर सगळी मंडळी, सगळे नातेवाईक आहेत, सगळे चेहरे ओळखीचे आहेत. प्रत्येक चेहरा सांगतो ताई मला ओळखलं का. ते बघून खरं तर आनंद वाटला की आपल्याच लोकांमध्ये बसून आपल्याच लोकांच्या समोर उभं राहून काहीतरी भगवंताचं नामस्मरण करायला मिळालं, ते खरंच परम भाग्य मी समजते. मृदंगाची उत्तम साथ मिळाली. अगदी त्या स्पीकरवाले दादांनी पण चांगली साथ दिली. मला तर वाटलं की शिट्ट्या मारायला, कारण 2 दिवसापासून गळा खराब आहे, आता येतं की नाही हा प्रश्नच होता, पण तरी उत्तम साथ दिली, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देते. ज्यांच्याकडून मला ही सेवा मिळाली ते मनवा मुकेश पाटील आमचे भाऊजी, त्यांना ग्रामस्थ मंडळी आणि इथे असलेले सर्व शिक्षक वृंद, दिनेश पाटील सर असतील किंवा बाकीचे शिक्षक आहेत, की त्यांनी स्वतःहून आनंदाने येऊन या सेवेमध्ये सहभाग घेतला. विनेकरी ताई आहेत, त्यांनी विनेची सेवा उत्तम बजावली. सर्व टाळकरी बंधू, माणिक महाराज असतील, प्रत्येकाने उत्तम सेवा दिली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही श्रोते मंडळी, तुमच्या चरणी मी नतमस्तक होते, कारण तुम्ही ऐकलं म्हणून मी बोलू शकली. कोकिळा मंजूळ गाते परी बोलविता धनी वेगळाची, गाणारा ऐकणार आणि बोलावणारा दुसराच कोणीतरी. आपण इथं उभं राहून फक्त उभं राहण्याची जी हिंमत दिली, ते माझे आई वडील आहेत की ज्यांच्याकडून ही परंपरा चालत आली. माझे आजोबा लडकू पाटील असतील, नारायण पाटील असतील, की त्यांनी हा चाळा लावून दिला आणि म्हणून आज तुमच्या समोर उभं राहण्याची जी पात्रता त्यांनी माझ्यामध्ये निर्माण केली, त्याबद्दल त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होते. आज या महाशिवरात्रीच्या पर्वावर ही सेवा त्या महादेवाच्या समोर उभं राहून करण्याची मला मिळाली. त्या महादेवांना खरं तर सेवा करण्यासाठी आपलं काहीतरी मागचं अति पुण्य असावं लागतं आणि ते पुण्य कुठेतरी उभं राहिलं, म्हणून आज महादेवांची सेवा करायला मिळाली. तर त्या सर्व ग्रामस्थांना आणि सर्व सप्ताह कमिटीला मी मनापासून धन्यवाद देते आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देते.